अलीकडे घडणाऱ्या घटनांमुळे मन फार अस्वस्थ झालं आहे. आणि मग आपण विचारतो की यात चूक कोणाची? मुलांची, समाजाची की पालकांची? पण आज मी इथे कोणावरही दोषारोप करणार नाही. कारण आरोप तर सगळेच करतात, पण उपाय मात्र फार कमी जण सांगतात. मुलं ही कधी अचानक बिघडत नाहीत. त्यांची हळूहळू घडण होत असते. जसं की रोजच्या त्यांच्या सवयींमधनं, त्यांच्या रोजच्या संवादामधनं आणि त्यांच्या घरातल्या वातावरणामधनं. आज आपण अशाच काही प्रॅक्टिकल उपायांवरती बोलणार आहोत, जे की आपण घरात लागू करू शकतो. आपण मुलांना सगळं देतो, पण आपण मुलांना वेळ देतो का? किमान 10 मिनिटं तरी रोज आपण आपल्या मुलांशी भावनिक संवाद साधायलाच पाहिजे. बहुतेकदा काय होतं की मुलांना फक्त पालकांकडनं रोजचे रुटीन प्रश्न विचारले जातात. जसं की आज तू अभ्यास केलायस का? तू काही खाल्लंयस का? तुला चांगले मार्क्स मिळालेत का? परीक्षा कशा चालल्यात? पण मुलांच्या मनात काय चाललंय, ते काय विचार करतात, या बाबतीत त्यांना विचारलंच जात नाही. यासाठी आपण एक गोष्ट करू शकतो की आपण एक फिक्स टाईम ठरवायला हवा. एकतर झोपायच्या आधी किंवा संध्याकाळी चहाच्या वेळेस 10 मिनिटं आपण कोणीही मोबाईल न वापरता फक्त मुलांशी संवाद साधायला हवा. त्यांना काही आपुलकीचे प्रश्न विचारायला हवेत. जसं की आज शाळेत काय झालं? आज तुला कोणामुळे वाईट वाटतंय का? आज कोणाशी तुझे मतभेद झालेत का? किंवा ना, मी तुम्हाला 3 गोल्डन क्वेश्चन सांगते. ते तुम्ही नक्की तुमच्या मुलांशी विचारून बघा. पहिला म्हणजे मुलांना विचारा की आज कोणत्या गोष्टीमुळे तुला खूप आनंद झाला आहे? दुसरा, की आज कोणत्या गोष्टीमुळे तुला वाईट वाटतंय का? तिसरा, आज असं काही घडलंय का की ज्यामुळे तुझ्या मनात खूप प्रश्न निर्माण झाले, खूप कन्फ्युजन झालंय? आणि मुलं नक्कीच याबद्दल तुम्हाला रिस्पॉन्स देतील. पण जेव्हा मुलं याबद्दल तुमच्याशी बोलायला येतील, तेव्हा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी की त्यांना मध्ये अडवू नका. त्यांना त्यांचं बोलणं पूर्ण करू द्या, त्यांच्या भावना त्यांना व्यक्त करू द्या. मी तुला हे अगदीच सांगितलं होतं ना, अशी वाक्य अजिबात मध्ये बोलू नका. कारण कधी-कधी फक्त मुलांचं शांतपणे ऐकून घेतल्याने सुद्धा मुलांच्या मनात एक भावनिक सुरक्षिततेची जाणीव निर्माण होत असते. बऱ्याच घरांमध्ये असं आपण बघितलं असेल की मुलांनी मोबाईल मागितला की त्यांना तो लगेच दिला जातो. मुलांनी कुठली महागडी खेळणी किंवा बाईक मागितली, लगेच येते. त्यांचे सगळे हट्ट लगेच पूर्ण केले जातात आणि आपण याला प्रेम असं समजतो. पण खरं तर प्रेम म्हणजे मर्यादा. काही वेळेस मुलांना स्पष्ट नकार द्यायला हवं. नाही म्हणजे नाही हे त्यांना समजावून सांगायला हवं. अर्थात हे लगेच होणार नाही, पण याची सुरुवात आपण छोट्या छोट्या गोष्टींपासून नक्कीच करू शकतो. म्हणजे मुलांनी एखादी गोष्ट मागितली, एखाद्या वस्तूसाठी हट्ट केला, तर त्यांना ती तेव्हाच्या तेव्हा न देता त्यांना आपण असं सांगायला हवं की हे 2 दिवसांनी किंवा आपण पुढच्या महिन्यात तुला नक्की देऊयात. आणि त्यामागचं त्यांना कारणही नीट समजावून सांगायला हवं, एक्सप्लेन करायला हवं. पण एवढं समजावूनही जर मुलं रडूच लागली, तरी आपण आपला निर्णय मात्र बदलायचा नाही. कारण यामुळे मुलांच्या एक गोष्ट लक्षात राहून जाते की आपल्या हट्टामुळे आपले आई-बाबा माघार घेतात आणि जे आपल्याला हवं आहे ते आपण मिळवू शकतो. तर असं न करता त्यांना समजावून सांगायला हवं आहे. कारण जर आपण असं नाही केलं तर याचा परिणाम म्हणजे नकार स्वीकारायला न शिकलेली मुलं हे भविष्यात मिळालेल्या एखाद्या छोट्याशा नकाराने सुद्धा असंतुलित होऊ शकतात. तिथे त्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखं वाटतं. जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही हे मुलांना घरातूनच शिकवलं गेलं पाहिजे. आपण आपल्या मुलांना गणित शिकवतो, इंग्रजी शिकवतो, पण आपल्या मुलांना भावनांचं शिक्षण देतो का? म्हणजे बघा ना, राग येणं चुकीचं नाही, वाईट वाटणं हेही चुकीचं नाही, मत्सर होणं हेही चुकीचं नाही. पण योग्य वेळी योग्य भावना कशा मांडायच्या हे मात्र शिकवलं गेलं पाहिजे. घरात मुलगा जर रडला तर आपण त्याला सांगतो, ए रडू नकोस. मुलं रडतात का? आणि तेच जर मुलगी रुसून बसली तर आपण तिला सांगतो, ए फार ड्रामॅटिक होऊ नकोस हां.
याने काय होतं, ह्या बोलण्यामुळे मुलांच्या भावना दाबल्या जातात आणि या दाबल्या गेलेल्या भावना कधी ना कधी चुकीच्या रूपाने बाहेर पडू शकतात. म्हणून मूल जेव्हा अपसेट असतं तेव्हा आपण त्यांना विचारायला हवं की तुला काय होतंय? तुला कशामुळे वाईट वाटतंय का? तू कोणामुळे दुखावला गेलायस का? तुला कुणाचा राग येतोय का? यामुळे काय होईल की त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायला मदत होऊ शकते. कारण भावनांना जर शब्द दिले गेले तर ते सोप्या पद्धतीने आपण समजू शकतो. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांना आपण हे शिकवायला हवं आहे की तुम्हाला जर कोणी एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हटलं म्हणजे ह्याचं फायनल आन्सर हे नाहीच आहे. मग तिथे तुम्ही कोणावरही भावनिक दबाव टाकून आपल्या मागण्या, आपला हट्ट पूर्ण करून घ्यायचा नाही. मुलं घरातून बऱ्याचशा गोष्टी शिकतात. म्हणजे घरात पालक एकमेकांचा आदर कसा करतात किंवा त्यांच्यात वाद झाला तर ते एकमेकांशी कसे वागतात, ते आपले वाद कसे हँडल करतात. आपल्याला असं वाटतं की मुलं काही ऐकत नाहीत, पण मुलं बघत असतात. आपले एक्सप्रेशन्स, आपले हातवारे यावरनं ते स्वतःशी अंदाज बांधायला सुरू करतात. मुलगा मुलगी दोघांनाही घरात समान वागवलं गेलं पाहिजे. हे फक्त मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी नाही, तर मुलांना एक सजग आणि जबाबदार नागरिक बनवण्यासाठीही महत्त्वाचं आहे. मोबाईल ही आजची रिॲलिटी आहे. त्यामुळे ते वापरणं चुकीचं आहे असं आपण कोणी म्हणूच शकत नाही. हो, पण कुठल्याही कंट्रोलशिवाय मुलांच्या हातात मोबाईल देणं हे नक्कीच धोकादायक ठरू शकतं. ओपन मोबाईल रूल हा घरात असायला हवा. म्हणजेच मुलांच्या नकळत त्यांचे मोबाईल चेक करण्यापेक्षा तुम्हाला जर काही शंका आली असेल तर मुलांसोबत बसून त्यांच्याशी डिस्कस करून डाऊट्स हे क्लिअर करायला हवेत. त्यांना एक ठराविक स्क्रीन टाईम ठरवून द्यायला हवा की तुम्ही दिवसात इतका वेळ आणि या वेळेसच मोबाईल वापरू शकता. हे त्यांच्याशी चर्चा करूनच ठरवायचं. आणि मग एक महत्त्वाचं म्हणजे ते कोणाशी बोलत आहेत, त्यांचे ऑनलाईन फ्रेंड्स कोण आहेत, ते काय गोष्टी शेअर करत आहेत, हे सगळं त्यांनी स्वतःहून आपल्याला सांगावं. यासाठी त्यांना एन्करेजसुद्धा करायला हवं आहे. जेणेकरून मुलांवरती आपण कंट्रोल ठेवतोय असं त्यांना वाटायला नको. मुलांना हे नक्की विश्वासात घेऊन सांगा की मी इथे तुला कंट्रोल करायला नाही, तर तुला प्रोटेक्ट करण्यासाठी आहे. आपण आपल्या मुलांना फक्त चांगले मार्क्स कसे मिळवायचे हे शिकवत नाही, तर जीवन चांगल्या प्रकारे कसं जगायचं हे सुद्धा शिकवत असतो. बरोबर आहे ना? तर एक गोष्ट आपण अजून करायला हवी आहे की आपण आपल्या मुलांना राग कसा हाताळायचा, नकार कसा स्वीकारायचा, आदर कसा ठेवायचा, हे जर घरातूनच शिकवलं गेलं तर समाज बदलायला वेळ लागेल, पण दिशा मात्र नक्की बदलेल. कारण सुजाण नागरिक हे कधी अचानक घडत नाहीत. बरोबर? तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला अजून काही कल्पना असतील तर त्याही मला कमेंटमध्ये सांगा. तुमचं मत फार महत्त्वाचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच रिअल टॉपिकसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.